नमस्कार मित्रांनो, चांगलं जानमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दिल्ली देशाची राजधानी, जिथं रोज लाखो लोक येतात, पण काल संध्याकाळी या शहराने अनुभवला एक भीषण धक्का. लाल किल्ल्याबाहेर सोमवारी संध्याकाळी 6:30 ते 7च्या सुमारास हुंदाई i20 कारमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामध्ये किमान 8 ते 10 जणांचा मृत्यू झाला, तर 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झालेले आहेत. हा स्फोट इतका तीव्र होता की जवळील 3 ते 4 वाहनांना आग लागली. लोक पळत सुटले आणि क्षणामध्ये परिसरामध्ये गोंधळ माजला. स्फोटक कार लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ पार्क केलेली होती. घटनेनंतर लगेचच 7 अग्निशामक गाड्या, NIA, NSG आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखा घटनास्थळी दाखल झाले. गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत सांगितलं, सर्व शक्यता तपासल्या जात आहेत आणि कोणतेही पर्याय दुर्लक्षित केले जाणार नाहीत. पण खरी धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटाच्या काही तास आधीच हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये पोलिसांनी 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि 2500 किलो स्फोटक बनवण्याचं केमिकल जप्त केलं होतं. आणि ज्यांच्याकडे हे स्फोटक सापडलं तो होता एक डॉक्टर, अल फलाह विद्यापीठामध्ये काम करणारा डॉक्टर मुजम्मिल शकील. होय, डॉक्टर जीव वाचवणारे लोक, पण हे डॉक्टर मात्र मृत्यू तयार करत होते. त्याच्यासोबत अजून एक डॉक्टर आदिल अहमद राठर आणि डॉक्टर शाहीन शाहिद याला देखील अटक करण्यात आलेली आहे. शाहीनच्या कारमधून रायफल आणि जिवंत काडतुसे सापडलेले आहेत, तर एका इमामाचा देखील यात सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपासामध्ये समोर आले आहे की ही टोळी जैश-ए-मोहम्मद, JEM आणि अन्सार गंजावत उल हिंद म्हणजे AGUH या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी जोडलेली होती. या टोळीने शिक्षण, धर्म आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली देशामध्ये व्हाईट कॉलर टेलर नेटवर्क उभं केलं होतं. एन्क्रिप्टेड चॅट्स, डोनेशन्स आणि सोशल नेटवर्कद्वारे निधी गोळा करून ते दिल्लीमध्ये IED बॉम्ब तयार करण्याची तयारी करत होते. कदाचित जर हा स्फोट लाल किल्ल्याजवळ झाला नसता तर उद्या परवा हे स्फोट संपूर्ण देशामध्ये झाले असते. आज या घटनेने एक प्रश्न उभा केलाय, जे शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, हेच जर हातामध्ये हत्यार घेत असतील तर या समाजाला कुठं नेईल ही अंधाराची वाट. सध्या दिल्ली, मुंबई आणि उत्तर भारतामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. NIA, NSG आणि पोलिसांच्या संयुक्त तपासाने या प्रकरणाचा उलगडा होईल अशी सर्वांना आशा आहे. हे फक्त स्फोटकच नाही तर एका विचारसरणीच्या युद्धाचे संकेत आहेत. तर मित्रांनो, ही होती बातमी आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.